प्रत्येक शहरात हजारो ब्युटी पार्लर्स असतात आणि कित्येक हजार ब्युटिशियन्सही असतात. त्यापैकी अनंत ब्युटिशियन्स ह्या वर्षानुवर्ष अक्षरशः 10, 15, 20 वर्ष सुद्धा उत्तम मेकअप करत असतात. पण तरी सुद्धा एखादा चित्रपट उभा राहतो, एखादी जाहिरात उभी राहते, एखादं कमर्शियल फोटोशूट उभं राहतं, त्या वेळेला 15 वर्ष 20 वर्ष काम करणाऱ्या ब्युटिशियनला कोणी बोलवत नाही, पण वर्षभर काम करणाऱ्या कमर्शियल मेकअप आर्टिस्टला मात्र लगेच बोलवतात. का होतं असं? तर हाच फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे की देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन पार्लर मेकअप अँड कमर्शियल मेकअप. हे समजून घेऊन त्यानुसार तुम्हाला तुमचं करिअर जर प्लॅन केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल. पार्लर्स मध्ये जो मेकअप शिकवला जातो तो बहुतांशी वेळेला ब्रायडल मेकअप पर्यंतच मर्यादित असतो, पण कमर्शियल मेकअप मध्ये किंवा ब्रायडल मेकअपच्या खूप पलीकडे ही आर्ट जाते. मुळात रंगभूषा ही जिथे जिथे आवश्यक असते त्या प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीत ती रंगभूषा कशी करतात हे खऱ्या अर्थाने शिकणं म्हणजे कमर्शियल मेकअप. फिल्म्सचा मेकअप, नाटकाचा मेकअप, सिरियल्सचा मेकअप, फॅशन शूट्स मधला मेकअप, फॅशन शोजचा मेकअप, डान्सचे शोज असतात, क्लासिकल डान्स वगैरे ते मेकअप. प्रत्येक ठिकाणी मेकअपची गरज असते आणि प्रत्येक ठिकाणच्या गरजा आणि त्यातले पॉइंटर्स हे वेगळे असतात आणि हे सगळं सखोल ज्ञान मिळवणं म्हणजे मेकअप ही आर्ट समजणं किंवा यायला लागणं मेकअप हा प्रकार असतो. कित्येक वेळेला आपण असं बघतो की ट्रेंड प्रमाणे मेकअप करणं हे ना शिकवलं जातं, पण कमर्शियल मेकअप मध्ये कित्येक वेळेला काही गोष्टी न करणं म्हणजेच उत्तम मेकअप असतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नसतं आणि हीच गोष्ट जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा तुम्हाला कमर्शियल मेकअप म्हणजे काय हे कळतं.